श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी कांदा पोहे करणार आहे। तर कांदा पोह्याची रेसिपी बघून घेऊ। तर मी इथं स्वच्छ धुवून अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आणि इथं पोह्यासाठी कांदे घेतले 3, कारण पोह्यामध्ये कांदा छान लागतो। शेंगदाणे घेतले, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता आणि 10 ते 12 मिरची घेतली। तर आता आपण सगळं साहित्य चिरून घेऊया। तर मी तर कांदा चिरून घेत आहे। कांदा वरचं साल काढून बारीक चिरून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी इथं कांदा बारीक चिरून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 2-3 कांदे आहेत तेवढे बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर इथं माझा कांदा चिरलेला आहे। मी कोथिंबीर चिरून घेतली आहे, हिरवी मिरची पण चिरून घेतलेली आहेत। तर मग आपलं सगळं साहित्य तयार आहे। तर मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता 4 पळी तेल घातलेलं आहे। 1 चमचा जिरे घातले आहेत। इथं आपले जिरे छान तडतडले आहेत, त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ। कढीपत्ता आपला छान तडतडला आहे, त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे छान तळून द्यायचे आहे। आता शेंगदाणे छान तळलेले आहेत, त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ। कांदा हा जास्त लाल तळायचा नाही आहे, थोडा मध्यमच ठेवायचा आहे, पोह्यामध्ये छान लागतो। तर कांदा परतून घ्यायचा आहे छान। तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया। हिरवी मिरची छान परतून द्यायची आहे। तर आपला कांदा आणि मिरची 2-3 मिनिट छान फ्राय होऊन द्यायचा आहे। तर आता थोडासा कलर बदललेला आहे, त्यामध्ये हळदी घालून घ्या 1 चमचा। हळदी छान परतून घ्यायची आहे। आता त्यामध्ये आपण पोहे घालून घ्या। पोहे मी अगोदरच पूर्ण छोटे करून घेतलेले आहेत। तर पोहे तर मी परतून घेतले आहे। आता त्यामध्ये मीठ घालून घ्या। ते तुम्ही पाऊण चमचा मीठ घालते। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता पूर्ण पोहे छान मिक्स करून घ्यायचे। आता पोहे छान मिक्स केलेले आहेत, त्यावर ताट झाकून ठेवायचं 5 मिनिट। 5 मिनिट झालेले आहेत, आपले पोहे आता तयार झालेले आहेत। तर बघू शकता आपले पोहे पूर्णपणे तयार झाले आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।